ओम गणगणपतये नमः. श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण ऐकणार आहोत व जाणून घेणार आहोत भालचंद्र चतुर्थीबद्दलची पवित्र कथा, तिचे महत्त्व आणि या दिवशी काय करावे. तर आजची जी चतुर्थी आहे ती मराठी नवीन वर्षाची शेवटची चतुर्थी आहे. म्हणजे फाल्गुन महिन्यात येणारी ही चतुर्थी भालचंद्र चतुर्थी म्हणून ओळखली जाते. व फाल्गुन महिना हा मराठी नवीन वर्षाचा शेवटचा महिना मानला जातो. त्यामुळे आजची ही चतुर्थी नवीन वर्षातील म्हणजेच मराठी नवीन वर्षातील शेवटची चतुर्थी आहे. तर भालचंद्र चतुर्थीची कथा मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर भालचंद्र चतुर्थी कशामुळे साजरी करतात व गणपती बाप्पांना भालचंद्र नाव कसे पडले याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपाय देखील सांगणार आहे, जो केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी ह्या दूर होतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गणपती बाप्पांच्या भक्तांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. भालचंद्र चतुर्थी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी म्हणतात. भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र म्हणजे चंद्रमा. भगवान श्री गणेश यांनी आपल्या कपाळावर चंद्र धारण केला आहे, म्हणून त्यांना भालचंद्र असे नाव पडले. या दिवशी गणपती बाप्पांची विशेष पूजा केली जाते आणि व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. आता भालचंद्र चतुर्थीची एक पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत. पुराणात सांगितल्याप्रमाणे एकदा श्री गणेश यांनी भरपूर मोदक खाल्ले होते व ते रात्री आपल्या उंदरावर बसून जात होते. अचानक रस्त्यात साप दिसला आणि उंदीर घाबरला. उंदीर उडी मारताच गणपती बाप्पा खाली पडले आणि त्यांचे पोट फुटून मोदक बाहेर पडले. हे दृश्य पाहून आकाशातील चंद्रदेव हसू लागले. चंद्रदेवाच्या या अहंकारामुळे श्री गणेश रागावले आणि त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला. आजपासून जो कोणी तुला पाहिल त्याच्यावर खोटा आरोप होईल आणि त्याला अपमान सहन करावा लागेल व तुझी जी काही चंद्राचा जो प्रकाश आहे तो पूर्णतः कमी होईल, असे गणपती बाप्पांनी चंद्रदेवांना शाप दिला होता. त्यानंतर चंद्रदेव घाबरले आणि गणपती बाप्पांना शरण गेले व गणपती बाप्पांची मनापासून क्षमा मागितली. त्यांची प्रार्थना ऐकून गणपती बाप्पांनी शाप थोडा कमी केला आणि सांगितले की वर्षातील काही विशिष्ट दिवशीच हा दोष लागेल. त्या दिवसापासून गणपतीला भालचंद्र नावानेही ओळखले जाऊ लागले. तर आता आपण भालचंद्र चतुर्थीचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊ. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, घरात समृद्धी सुख येते, मनोकामना पूर्ण होतात, संकटे आणि दुःख दूर होतात. म्हणून अनेक भक्त या दिवशी उपवास करून श्री गणेश यांची पूजा करतात. तर या दिवशी काय करायला हवे? भालचंद्र चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर घरातील देवघरात श्री गणेश यांची मूर्ती किंवा फोटो यांची पूजा करावी. त्यांचा जलाभिषेक करावा, दुधाभिषेक करावा व यथोचित अशी पूजा करावी. गणपती बाप्पांना त्यांच्या प्रिय वस्तू म्हणजेच लाल फुले, दूर्वा, मोदक किंवा मग लाडू अर्पण करावे किंवा साधा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवावा. त्यानंतर गणपतीची आरती करावी आणि मनापासून प्रार्थना करावी. या दिवशी आपल्याला ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जाप केल्यास गणपती बाप्पांची कृपाही प्राप्त होते. तर ही होती भालचंद्र चतुर्थीची पवित्र कथा आणि महत्त्व. जर तुम्हीही श्री गणेश यांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्कीच लिहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एक असा उपाय सांगणार आहे मी तुम्हाला, जो की तुमच्या सर्वच अडचणीवर खूप प्रभावी असणार आहे. तर यासाठी तुम्हाला संध्याकाळी चंद्र उदय झाल्याच्या नंतर चंद्राला ओम सोमाय नमः असे म्हणत अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी ही अर्पण करत असताना आपली इच्छा आहे ती सांगायची आहे आणि नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसून ओम गणगणपतये नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जाप करायचा आहे. असे केल्याने तुमची कोणतीही कितीही दुर्मिळ इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होती आणि गणपती बाप्पांची कृपाही तुमच्यावर कायमस्वरूपी राहील. तसेच गणपती बाप्पांच्या प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्व शीर्ष म्हणणे खूपच लाभदायक आणि फायद्याचे ठरते. त्यामुळे तुम्ही या दिवशी गणपती अथर्व शीर्ष म्हणावे किंवा यूट्यूबवर देखील तुम्ही गणपती अथर्व शीर्ष नक्कीच ऐकू शकता. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशाच एका छानशा सुंदरशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना ओम गण गणपती नमः. गणपती बाप्पा मोरया.